करुणा गुरव मॅडम आणि त्यांची टीम कदाचित जॉईन होईल. मला वाटतं आपण सुरू करूया सर. हो. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत आजचा हा आपला चौथा वेबिनार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर जिल्हा सोलापूर अंतर्गत आमचे माननीय प्राचार्य श्री जितेंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या आपल्या या चौथ्या वेबिनारचं आपण आयोजन करत आहोत. आपले मागचे 3 जे वेबिनार झालेले आहेत, पहिला जो झाला तो विनोद परिचारक सर आणि संतोष चव्हाण सर यांनी घेतला होता. गणित पेटीवर सचिन शिंदे सर आणि वृंदावनी शिंदे, त्याचबरोबर गायत्री काळे यांनीही दुसरा वेबिनार घेतला होता मराठी आणि गणित या विषयावर आधारित. मागचा जो झाला तिसरा वेबिनार तो करुणा गुरव मॅडम आणि निलिमा जाधव मॅडम, सुदर्शना चौरे मॅडम, गायत्री काळे मॅडम, सरस्वती पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो घेतला होता. त्यांनी उत्तम प्रकारे साहित्य सादर केलेलं होतं. आणि आजचा आपला हा चौथा वेबिनार आहे. मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणेच पर्यवेक्षकांच्या भेटी होत आहेत, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्याही भेटी होत आहेत. शिक्षक चांगल्या प्रकारे काम करत आहेत असं दिसून येत आहे. तरीही काही ठिकाणी जिथे कमतरता जाणवत आहे त्यासाठी निश्चितच या वेबिनारचा आम्हाला लाभ होत आहे. जेव्हा आम्ही परत शाळा भेटी करतो तेव्हा शिक्षकांचा आम्हाला त्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुन्हा आजचा आपण प्रयत्न घेऊन आलेलो आहोत. तर आजचा वेबिनार हा मुख्यतः श्री महेश गोडगे सर आणि करुणा गुरव मॅडम आणि स्वाती ढेपे मॅडम हे तिघेजण मिळून घेणार आहेत. विषय गणित आणि अर्थातच भाषा. सुरुवातीला आपण गोडगे सरांचे जे काही गणितावर किंवा भाषेवर त्यांनी काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत त्यांनी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो पाहणार आहोत आणि त्याच्या अंतर्गत सर बोलणार आहेत. मी गोडगे सरांचा थोडक्यात परिचय करून देते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी वस्ती अनगर येथे ते अध्यापनाचं काम करत आहेत. कोविड काळामध्ये तुम्ही अंकोली पॅटर्न नावाचा स्मार्ट PDF हा ऑनलाईन उपक्रम पाहिलेला असेल, ऐकलेला असेल. तो गोडगे सरांनी सुरू केलेला होता. त्याचबरोबर त्यांचं झेडपी गुरुजी जे युट्यूब चॅनल आहे त्यालाही कोट्यावधी व्ह्यूज गेलेले आहेत. त्यांचं फेसबुक पेज आहे त्यालाही लाखोमध्ये सबस्क्राईब्स आहेत. आणि त्यांना विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. आदर्श तालुका शिक्षक पुरस्कार किंवा मंगळवेढा आदर्श शिक्षक पुरस्कार किंवा रोटरी क्लबचा किंवा डिजिटल टूल्स फॉर एज्युकेशन फ्रॉम गुगलसाठी MS वर्ल्ड, MS एक्सेल, फोटोशॉप, पॉवर पॉइंट एक्सेट्रा यासाठी लर्न वन यावर त्यांनी अनेक असे पुरस्कार व प्रमाणपत्र त्यांना मिळालेले आहेत. मुख्यतः त्यांचं कोविड काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी नवोपक्रमही चांगल्या प्रकारे सादर केला होता. जिल्ह्यामध्येही तो नवोपक्रम उत्कृष्टरित्या त्यांनी सादर केलेला होता. तर मला वाटतं शिंदे सर त्यांनी व्हिडिओ पाठवलेला आहे, तो आपण पाहणार आहोत ना आधी. हो, येस, बरोबर. हा, तर शिंदे सर व्हिडिओ आधी सादर करतील आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करूया. ओके. हा. नमस्कार, मी महेश गोडगे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी वस्ती, केंद्रानगर, तालुका मोहोळ. निपुण महाराष्ट्र या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणित विषयाची कशी तयारी करून घ्यायची याविषयी मार्गदर्शन करत आहे. गणित विषयामध्ये अंकज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. 1 ते 100 अंकज्ञान ज्या विद्यार्थ्यांना झालेलं आहे ते विद्यार्थी गणित विषयात कधीच मागे राहत नाही. परंतु काय होतं, काही विद्यार्थी अंकज्ञान पटकन आत्मसात करतात, परंतु काही विद्यार्थी अंकज्ञानामध्ये मागे राहिलेले असतात. त्या मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे याविषयी मी सांगत आहे. 1 ते 10 या अंकांची ओळख झाल्यानंतर जे पुढील अंक आहेत 11 पासून 99 किंवा 100 पर्यंतचे जे अंक आहेत त्या अंकाची तयारी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर दशक संख्यांची ओळख करून देणं गरजेचं आहे. दशक संख्या म्हणजे 10, 20, 30 असं 100 पर्यंत विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे आणि ते त्यांना पाठही झालं पाहिजे. त्यासाठी काही कृतीयुक्त खेळ मी घेतो. कोणता खेळ आहे ते आपण पाहूया. दशक संख्यांची ओळख झाल्यानंतर
विद्यार्थ्यांना जे पुढील अंक शिकवायचेत ना, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना त्या अंकांबद्दल येणारे शब्द असतील किंवा त्या अंकांसाठी येणारी जी अक्षरं असतील ते माहीत होणं खूप गरजेचं आहे. इंग्रजी भाषेमध्ये एका अंकाला एकच शब्द आहे, परंतु मराठी भाषेमध्ये ज्या वेळेस आपण 1 ते 100 अंक वाचतो त्यावेळेस बऱ्याच वेळा लक्षात येतं की वेगवेगळी अक्षरं वेगवेगळ्या अंकांसाठी नेहमी येत राहतात. उदाहरण द्यायचं झालं तर 2 ह्या अंकासाठी कधी बे वापरलं जातं, कधी बा वापरलं जातं. बरोबर 3 साठी कधी 3, ते किंवा त्रिक. हे जे वेगवेगळे शब्द येतात, म्हणजे आपल्या संख्यांसाठी जे वेगवेगळे शब्द येतात ते शब्द नेमके कोणते आहेत, या शब्दांचे वारंवार उच्चार करून मुलांना हे शब्द ह्या अंकांसाठी येतात हे समजावणं खूप गरजेचं आहे. चला मी तुम्हाला फळ्यावरती समजावून देतो की 1 ते 10 अंकांसाठी वेगवेगळी कोणती अक्षरे किंवा कोणते शब्द येतात ते. विद्यार्थ्यांना दशक संख्येची ओळख झाल्यानंतर फळ्यावर मी काही शब्द किंवा अक्षरं लिहिलेली आहेत, यांची वारंवार ओळख करून देणं किंवा यांचे वारंवार उच्चार करून घेणं खूप गरजेचं आहे. जे विद्यार्थी संख्या ज्ञानामध्ये कमी आहेत त्यांच्यासाठी ह्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. हेच त्यांच्याकडनं वारंवार वधवून घेतल्यानंतर म्हणजे ह्या शब्दांचे अर्थ त्यांना समजल्यानंतर 1 ते 100 हे संख्या ज्ञान होणं खूप सोपं होऊन जातं. कोणते असे शब्द आहेत किंवा कोणती अशी अक्षर आहेत ते आपण या व्हिडिओत पाहूया. एक या अंकासाठी वेगवेगळे येणारे शब्द काय आहेत बघा. अक, एके, एका आणि एक्या. जिथं जिथं हे शब्द येतील, अक म्हणजे 11 मध्ये येतं, एके हे 41 यामध्ये येतंय किंवा 21, 31 त्यामध्ये एक आलेलंच आहे. 51 मध्ये एका येतंय, परत 61 मध्ये एकच येतंय, 71 मध्ये परत एक आलं, 81, 91 असे हे जिथं जिथं एक येतंय तिथं कोणता अंक असणार आहे, त्या संख्येत 1 हा अंक असणार आहे. तुम्ही बेचे पाढे म्हणता, बे म्हणजेच काय आहे, 2 आहे. म्हणजेच बघा 2 साठी काय अक्षर आले, आलंय 22 मध्ये, ब आलंय 32 मध्ये, 42 मध्ये बे आलंय आणि परत 82, 92, 72 मध्ये परत बा आलंय. म्हणजे जिथं जिथं ब येतंय त्या संख्येत काय असणार आहे, कळलं सगळ्यांना. जिथं जिथं ब आलंय म्हणजे मी तुम्हाला एखादा अंक सांगितलं, समजा सांगितलं तुम्हाला 72 बा आलाय शब्द, म्हणजे ह्या 72 मध्ये एक अंक तर तुम्हाला माहित झाला. कोणता अंक आहे, ह्यात 100% 2 तरी आहे. दुसरा अंक कुठला आहे तो आपण पुढे जाऊन पाहूया. नंतर पुढचा अंक आहे 3. 3 साठी कोणती कोणती अक्षरे येतात, ते येतं, 13 मध्ये असतं ते. नंतर 23 मध्ये पण तेच असतं, 33 मध्ये पण तेच असतं. 43, 53 इथं 3 आहे, 63 मध्ये पण 3 आहे आणि तिथून पुढे 73, 83, 93 त्र आले. उच्चार बघा सगळीकडे त त त त झालाय. काय उच्चार झालाय, त म्हणजे 3 समजून जायचं. जिथं जिथं त चा उच्चार येतोय तिथं त्या संख्येत काय लपलेला आहे, 3 लपलेला आहे. काय लपलेला आहे, 3. 4च्या पुढे बघा 4 आहे, चौ आहे, 14तलं चौ आहे, नंतर 24 मधलं चो आहे, 44 मधलं चौवे आहे आणि 44, 54 मध्ये परत चोच येतं, 64 मध्ये चौ येतं आणि 74, 84, 94. म्हणजे जिथं जिथं च आलंय, जिथं जिथं ज्या ज्या संख्येमध्ये च चा उच्चार आलाय, च अक्षर आलंय तिथला एक अंक माहित झाला. काय असणार आहे तिथं, काय असणार आहे दीपू, तिथं 4 असणारच आहे. नंतर पुढे जाऊया 5 कडे. 5 हा जो शब्द आहे सुरुवात कशाने आहे, पण आहे का नाही, आणि इथले सगळे सुरुवात कशाने आहेत बघा, पणच आहेत. शेवटचे 2 फक्त, शेवटचा हा एक वेगळा आहे फक्त, तो सांगतो मी. पण 15 आहे, 35 मधलं प आहे, 45, 55, 65, 75 परत 85, 95 इथं 5 येत आहे. हे वन्न आणि पन्न, हे वन्न कुठे येते माहिती आहे का, 51, 52. मग हे वन्न म्हणजेच काय आहे, 5 आहे. लक्षात ठेवायचं, वन्न म्हणजेच काय आहे, म्हणजे ह्यात 5 हा अंक एक लपलेला आहे, 5 हा अंक लपलेला आहे. पन्न मध्ये पण काय असणार आहे, 5च आहे.
50 मध्ये पण काय आहे 5च लपलेला आहे. नंतर जाऊया आपण 6 कडे. 6 ला काय काय येतंय बघा. पहिला आहे 6, त्याच्यानंतर आहे सो. काय आहे सो आहे. त्याच्यानंतर 26 मधलं 26 आहे. 36 मधलं 6 आहे. 46, 66, 76, 86, 96 आणि 66. जिथं जिथं 66 उच्चार येतो 61, 62, 63, 64, 66 म्हणलं की त्यात काय लपलेला आहे 6 लपलेला. काय लपलेला आहे 6 लपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण 7 कडं. 7 उच्चार बघा 7. आता जिथं जिथं सद असं येतंय तिथं काय लपलेलं आहे 7 लपलेला आहे. त्या संख्येमध्ये काय आहे 7 आहे. 7 आहे, 7 आहे, 7 आहे, 70, 7, 77 आणि शेवटचा एक शब्द लिहिलाय मी 70. तुम्हाला 70 माहिती आहे. 70 लाच यमक जुळणारा शब्द कुठला आहे 70. फक्त स काढले आणि ह टाकलंय 70 झालं. म्हणजे 70 मध्ये सुद्धा 7च लपलेला आहे. 71, 72, 73 जी 71 ची ओळ आहे तिथं सगळीकडे 70 म्हणले. 70 झालं की कोण येतंय शेवटी 70 येतंय. आणि 70 म्हणजेच काय 7 लक्षात ठेवायचं. नंतर 8 कडे जाऊया. 8 साठी वेगवेगळे काय शब्द आलेत बघा. 8 आहे, 8 आहे, 8, अड हा एक वेगळा येते 38 मध्ये. नंतर 68 मध्ये पण एक ड आले 68. परत 78, 88, 98. म्हणजे जिथं जिथं 8 आले त्याच्यावरून ओळखायचं 8 आहे. ह्या संख्येत काय आहे 8 आहेच. किंवा अडू आणि अड दोन ठिकाणी येतंय त्यावेळेला पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की ह्या संख्येमध्ये काय लपलेला आहे 8 लपलेला आहे. 9चं एकदम सोपं आहे. 9 झालं की नंतर पुढच्या ज्या 9 असलेल्या संख्या आहेत 100 पर्यंतच्या त्याच्यात फक्त एको हा एक शब्द येतो. 19, 29, 39 याप्रमाणे 79 पर्यंत. आणि शेवटची संख्या आहे 100च्या अगोदरची तिथं मात्र एको येत नाही. 100 म्हणायचं नसतं. तिथं आहे 99. त्याला काय म्हणतोय आपण 99. मग 9व्या उच्चार झाला की त्याच्यावर तुमच्या लक्षात येतं की हे काय आहे 9 आहे. ह्याच्या आलं लक्षात. त्याच्यासाठी हे येणं खूप गरजेचं आहे. हे माहित होणं खूप गरजेचं आहे. सोपं आहे. वारंवार म्हटल्यानं किंवा ऐकल्यानं हे सगळं आपल्याला समजून जातं. आता विद्यार्थ्यांची ह्याची तयारी करून घेत असताना एका ओळीची तयारी करून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 21 ची जर ओळ आपण सुरू केली तर फक्त दिवसभरात 21च्या ओळीतले अंक आलटून पालटून अंक देणं, अंकांचं वाचन घेणं, ते अंकांचं श्रुतलेखन घेणं, या पद्धतीनं मुलांचा जर सराव करून घेतला तर मुलांना 1 ते 100 हे संख्याज्ञान होणं खूप सोपं होऊन जाईल. माझ्या वर्गात देखील काही विद्यार्थी असे होते की ज्यांना संख्याज्ञान येत नव्हतं. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या समजत नव्हत्या. त्यांना आता त्या समजायला लागलेल्या आहेत. व्यवस्थित काही विद्यार्थी लिहितात. स्वरांजली ये इकडं. बाळा तुला 1 ते 100 अंक येत होते का तिसरीत? आता तू कितवीत जाते? चौथीत जाते ना. बघू तुला एक संख्या सांगतो मी. तुला संख्या लिहायची आहे 36. 36 म्हणजे ऐकल्यानंतर तुला काय वाटतं? छ म्हणजे काय ग? आणि पुढं काय आहे 36 काय आहे पुढं? लिहून दाखव संख्या. व्हेरी गुड. लिहिली का बघा तिने संख्या? टाळ्या वाजवा जरा स्वरांजली. भक्ती येतो. भक्ती ही देखील विद्यार्थिनी अशी होती की हिला संख्याज्ञान थोडं कमी होतं. बघूया ती लिहिती का. तुला अंक लिहायचा आहे 47. थांब जरा. काय लिहायचं आहे तुला? काय काय कळलं ह्यात? काय काय असेल बरं? कोणते अंक असतील? 70 म्हणजे काय आहे? अजून दुसरं काय अंक असणार आहे? 4. लिहून दाखव. पलीकडे सर. बरोबर लिहिलंय का बघा तिनं? काय आवाज आधी ती तू इकडे ये. तुला एक संख्या सांगतोय मी. तुझ्यासाठी संख्या आहे बघ 84. इकडे बघ माझ्याकडे. 84 म्हणल्यानंतर तुला काय कळलं? आणि पुढं काय आहे? लिहून दाखव बरं.
लिहिली का बघा तिनं बरोबर? टाळ्या वाजवा तिच्यासाठी. छान आली. असा सराव घेतला तरच विद्यार्थ्यांचं संख्या ज्ञान पक्क होतं. धन्यवाद. 1 ते 100 अंक सामूहिकरित्या म्हणून घेण्यासाठी काही खेळ पण मी घेतो. उड्या मारण्याच्या खेळातून मुलांचं मनोरंजनही होतं आणि संख्या देखील मोजल्या जातात. पाहूया कसे विद्यार्थी उड्या मारतात आणि संख्या मोजतात. बाराच. चला पुढे कोण मारतं एवढ्या? मार. हा. छान. किती मारल्या? छान छान. गणित पेटीमध्ये खूप छान साहित्य आपल्याला मिळालेलं आहे. या साहित्याचा वापर करून देखील आपल्याला संख्या ज्ञान वाढवता येतं. असाच एक मनोरंजक खेळ आहे, तो आपण पाहूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिवळा टिपका जो आहे, हा पिवळा टिपका म्हणजे काय आहे? बरोबर, 1 आहे असं समजूया. आणि जो हिरवा टिपका आहे तो काय आहे? 100. तर आता मी काही अंक सांगेन, ते तुम्हाला ओळखायचेत आणि त्या साहित्यामध्ये तो एक मणी तुम्हाला बसवायचा आहे. ओके. सोहम, तुझ्यासाठी आहे अंक 20. बघूया सोहम काय करतोय. बरोबर बसवले का रे? छान. सोहमला टाळ्या वाजवा रे. शिवतेज, तुला करायचं आहे, ओळखायचं आहे 33 कुठं असेल तिथं. बरोबर ओळखले का पहा शिवतेजने? टाळ्या वाजवा शिवतेजसाठी. छान. त्याच्यानंतर वेदांत, तुला ओळखायचं आहे 87 कुठं आहे बघ बरं. बरोबर ओळखलंय का बघा? 87 त्यानं ओळखलंय का पहा. नंदिनी बघ बरं, त्यानं बरोबर केलंय का? 10-20 मोजून 87 बरोबर केलंय का बघ. बरोबर आहे ना? ठीक आहे. चला पुढं. नंदिनी, तुला 52 ओळखायचंय, कुठे ओळख बरं. बरोबर आहे का बघा? 10, 20, 30, 40, 50 आणि 2 52. सार्थक, तू 93 कुठे सांग बरं. तुला पटकन आलं, शेवटच्या ओळीतच आहे म्हणून आहे का नाही, लगेच आलं आहे का नाही. 93 त्यानं ओळखलंय ना? टाळ्या वाजवा जरा त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तू ओळखायचं आहे 47 कुठे आहे, ओळख बरं. बघा पिवळा टिपका हा 1 आहे. 10, 20, 30, 40 आणि 7 47. बरोबर ओळखलं ना? मग टाळ्या वाजवायला कंजूसपणा करताय तुम्ही. चला आता शेवटची विद्यार्थिनी बघा. तू सांग मला 64 कुठे आहे. बरोबर ओळखलंय का बघा. कुठे ठेवलाय तू? कुठे लावलंय? बोट ठेव. हा मोजा आता. आणि पुढं 60 आणि पुढं 60 आणि 4 64. ओळखलं नाही तिनं? टाळ्या वाजवा तिला. मुलांचे संख्या ज्ञान वाढवण्यासाठी आणखी काही मनोरंजक खेळ मी राबवितो. त्यामध्ये टप्प्याने येणाऱ्या संख्या याच्यासाठी एक खेळ आहे, तो खेळ आपण पाहूया. तयार आहात का तुम्ही खेळायला? चला तुमच्यासाठी टप्पा आहे आज 3चा. कितीचा टप्पा आहे? 3चा. संध्या सुरू कर. आउट झालीये, आउट झालीये ती. चला आउट झाला. चला चला, हाय का टप्पा बदलला की आउट व्हायला लागली पटपट. आउट झाला. चला जो गोल बारका करून घ्या, गोल छोटा करून घ्या. हा कर सुरू. अभिनंदन. आउट आहे. चला हा 12 बोलला. 12. 3चा टप्पा चालू आहे. 3च्या टप्प्याने येणाऱ्या संख्यांसाठी जिलेबी शब्द वापरायचा आहे. आउट झालेली आहे.
चला पुढं 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 पटकन फास्ट खेळा. चला 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 चला. हा चला दीपू आउट झालेला आहे. पुढे अभिनंदन खेळ. हा अरे 9 म्हणली ती. 9 म्हणली आउट आहे. फास्ट फास्ट फास्ट. 7 म्हणली ना. पुढं आउट. अठरा म्हणला सर का. हा 18 म्हणला. 8 म्हणलं का बरोबर आहे ना. हा चला चला. हा आउट झाला. क्या फास्ट घ्या. आउट आउट. 4 जणच फक्त राहिलेत आता. चला फास्ट खेळा. फास्ट. फास्ट रे. आउट. 3 जण फास्ट 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 खेळत नाही तुम्ही. फास्ट खेळा. हा 22 म्हणली ना. कोण म्हणलं 22. कोण चुकलं. कोण आउट झालं. वेदांत आउट झाला का. कोण जिंकलाय मग. संध्या. टाळ्या वाजवा एकदा सगळे तिच्यासाठी. खूप छान. आताच्या या खेळामध्ये संध्या विजयी झालेली आहे. तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याने येणाऱ्या संख्या ओळखण्यासाठी हा मजेशीर खेळ आमचे विद्यार्थी नेहमी खेळतात. आपल्या वर्गामध्ये जे काही अप्रगत विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु जे विद्यार्थ्यांचा स्तर उंचावलेला प्रगत आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी देखील आपण काही ना काहीतरी करणं गरजेचं असतं. की आमच्या विद्यार्थ्यांकडून नेहमी एक ऍक्टिव्हिटी करून घेतो की आता आपल्या समोर मी सादर करतोय. पहा एक अतिशय विद्यार्थ्यांच्या बुद्धीला ताण देणारी अशी एक ऍक्टिव्हिटी आहे. गणितासंबंधीची जी आहे. फळ्यावरती एक मी संख्या लिहितोय. फळ्यावर लिहिलंय. कोण वाचून दाखवेल हे. संध्या वाचून दाखव. 36 ही संख्या फळ्यावर लिहिलेली आहे. आता ही संख्या पाहून तुम्हाला काय काय वाटतं किंवा तुमच्या डोक्यात काय काय येतं हे तुम्ही मला 2 ते 3 मिनिटात पटकन सादर करून दाखवायचं आहे. 36 ही संख्या पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं. चला तुमचा वेळ सुरू झाला. 3 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. या ओळीत कुणी कुणी काय केलंय. चला पुढे या पटकन. या ओळीत कुणी केलंय. चला या पटकन पुढे वही घेऊन तुमची. हा सार्थक तू काय केलंय सांग मला. 12 गुणिले 3 म्हणजे 12 त्रिक 36 होते. शाबास. गुणाकाराचं एक उदाहरण तयार केले यानं. तू काय केलंय सांग मला. 36चा पावभाग अपूर्णांकात गेली बघा ही. 36चा पावभाग काढलाय तिने. किती आहे. पावभाग किती आहे. 9 आहे. 36चा पावभाग. तू काय केलं सांग. यानं काय केलंय बघा. बेरीज केली. 30 आणि 6 मिळून काय होतंय 36 होतंय. शाबास बेटा. हा तू काय केलं काजल. 36चा पाऊण भाग परत ही अपूर्णांकाकडे गेली. म्हणजे एका संख्येवरनं कोण बेरीज करतय, कोण गुणाकार करतय, कोण अपूर्णांक शोधतय. पाऊण भाग काढलाय. शाबास. 27 आहे. तू काय केलंय सांग. 36 म्हणजे 3 डझन आहे. अरे वा. हिनं तर किती छान उत्तर काढलं बघा. 36 म्हणजे डझनाकडे गेली. 36 म्हणजेच किती वस्तू आहे त्या 3 डझन. शाबास बेटा. हा तू काय केलं सांग. 4च्या पाड्यात 9 नंबरला 36 आहे. हिनं 36 कुठल्या पाड्यात आहे शोधलंय. 4च्या पाड्यात 9 नंबरला 36 आहे. शाबास बाळा. चला पाठीमागच्या रांगेत कुणी कुणी काय केले. या पुढे पुढे या. चला पटकन या 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 पुढे या. सगळ्याच पुढे या. सगळेजण पुढे या. हा श्रुती तू काय केले सांग. 40 मधून 4 वजा केले की उत्तर 36 येते. वजाबाकी केली बघा तिनं. 40 मधनं 4 वजा केलं 36 आलं. शाबास बेटा. हा तू काय केलं सोनन. 36 ची समसंख्या आहे. 36 ही समसंख्या आहे. त्यानं सम विषम संख्या आहे का शोधली आहे. 36 ही समसंख्या आहे. शाबास बाळा. बस. तू काय केलंय. 36 चे विभाजक थांब. 36 चे काय केले. तो विभाजक काढले. सांग बरं कोण कोणते आहेत. 1 2 3 4 6 9
मला 1836. 36चे विभाजक काढलेत त्यानं. खूप छान बाळा, खूप छान. तू काय केलं सांग? 36 ही एक वर्ग संख्या आहे. 36 ही संख्या वर्ग संख्या असे हिचं म्हणणं आहे. कोणाचा वर्ग आहे ती? 6चा. शाबास बेटा, 6चा वर्ग काय आहे? 36. तू काय केलंय? 18 दोन्ही 36 होते. म्हणजे 18च्या पाड्यात 36 आहे. 18 दोन्ही 36 होते. हा, तू काय केलंय बघू? 9चा आणि 4चा गुणाकार 36 येतो. म्हणजे 9च्या पाड्यात देखील आणि 4च्या पाड्यात देखील काय आहे? 36 आहे. शाबास. हा, 36चा अर्धा भाग 18 आहे. हा ना, पण अपूर्ण केला. 36चा अर्धा केला बघा. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी पाव भाग काढला, काही विद्यार्थ्यांनी पाऊण भाग काढला, काहींनी अर्धा भाग काढला. एकच संख्या फळ्यावर लिहिलेली आहे 36. पण ह्या 36 संख्येला पाहून ह्या विद्यार्थ्यांनी जशी वेगवेगळी उत्तरं दिली, बुद्धीला ताण देऊन नवीन नवीन क्लुप्त्या तयार करून वेगवेगळी उदाहरणं तयार केली, यामुळं काय होतंय की विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्मितीचा आनंद त्यांना मिळतोय आणि स्वतः आपण काहीतरी त्या संख्येविषयी उदाहरण तयार केलंय, याच्यातून ते विद्यार्थी आणखी काहीतरी नवीन शिकत राहतात. असं 1 ते 100 मधले अंक फळ्यावर लिहिले की माझे विद्यार्थी वेगवेगळी उदाहरणं तयार करतात. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर येथील अधिव्याख्याता क्रांती कुलकर्णी मॅडम व शशिकांत शिंदे सर यांनी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत गणित विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जी संधी मला दिली, त्याबद्दल मी या दोहोंचे तसेच डाएटचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अतिशय सुंदररित्या सरांनी गणितातील काही संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आतापर्यंत ज्या सरांनी कृती सांगितल्या किंवा काही उपक्रम सांगितले त्याबद्दल काही प्रश्न असेल आपण बोलू शकता. मी सर्वांना अनम्यूट करतो. एक 2 3 4 5 6 7 8 9 हे 1 ते 100 मध्ये कशा प्रकारे येतात सरांनी खूप चांगल्या प्रकारे चार्ट मध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मी परवाच गेल्या आठवड्यामध्ये एका शाळेमध्ये गेलो होतो आणि त्या विद्यार्थ्यांना मी अक्षरी लिहायला सांगितलं. अंकी मी सांगितलं 7 आणि त्याच्यावर 8 अशा प्रकारे तुम्ही अक्षरे लिहा. तर खूप साऱ्या मुलांनी त्याला 78 अशा प्रकारे लिहिलं होतं. शर्ट असं 78 अशा प्रकारे लिहिलं होतं. पण ते करेक्ट लिहिणं कसं आहे? 78 हे करेक्ट आहे. तर हा जो मुलांच्या मनातला अक्षर लिहिण्याचा जो गैरसमज असतो तो कमी होण्यासाठी सरांनी दाखवलेली मेथड अतिशय उपयुक्त मला दिसून आली आणि त्यांचे खेळ देखील खूप चांगले आहेत. तर या संपूर्ण ऍक्टिव्हिटी बद्दल कोणाला काही प्रश्न आहेत का आपण बोलू शकता. मी सर्वांना बोलण्यासाठी संधी दिलेली आहे. माईक आपलं चालू करा आणि बोलू शकता आपण. माईक अनम्यूट करता येते का? एकदम माईक चालू करून बघा. ओके, काय प्रश्न आहेत का याच्याबद्दल? प्रश्न नसतील तर मग तुम्हाला सरांच्या ऍक्टिव्हिटी कशा वाटल्या त्याबद्दल बोल. नमस्कार सर. नमस्ते. हां, सरांचे जे ॲक्टिव्हिटी होते ना अतिशय सुंदर होते आणि आपण आता एकात्मिक शिक्षण जे आलेलं आहे खेळ आणि गणित यांचा सहसंबंध सरांनी अतिशय सुंदर असा जोडलेला आहे आणि त्यामुळं खेळातून शिक्षण हे प्रभावी झालेलं आहे आणि गणितातल्या ज्या क्लिष्ट संकल्पना होत्या ते खेळातून अतिशय सुंदर रीतीने सरांनी सादरीकरण केलेले आहे. नक्कीच अनुकरणीय असे उपक्रम होते आणि आम्ही सुद्धा जर आमच्या शाळेत हे उपक्रम घेतले तर आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. ओके, अजून कोण बोलणार आहे? चला, ज्यांना बोलायचं त्यांना संधी आहे. आपल्याला आत्ताचे उपक्रम कसे वाटले त्याबद्दल बोला.
चॅट मध्ये मोठ्या प्रमाणात खूप छान माहिती दिलेली आहे, खूप छान उपक्रम आहेत. व्हेरी नाईस, ग्रेट जॉब. खूप चांगले मेसेज आलेले आहेत, बोला. तर मी महेश गोडगे बोलतोय. हा बोला. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी 78 असं बोललं जातं बरं का, परंतु ते म्हणजे म्हणताना मुलं असं म्हणतात 78, पण ते हम्म. वेळेत जर मुलांची चूक निदर्शनास आणून दिली ना तर ते करेक्शन होतं बरं का. आता माझी मुलं 78 म्हणत नाहीत, 78च म्हणतात. आणि करेक्ट करेक्ट. त्याच वेळा आपण बऱ्याच वेळा आपण 29 प्रमाणे 19 म्हणतो आपण. हम्म. पण ऍक्च्युअली आपल्या शासनाचा जो निर्णय आहे, शासन निर्णय जो आहे, तर त्या शासन निर्णयामध्ये 19 हा शब्द नाही आहे, 19 असा शब्द आहे. करेक्ट आहे. 19 हाच शब्द प्रयोग आपण वापरायला मुलांना सांगितलं पाहिजे. 38च्या बाबतीत पण तसंच, 38 म्हणतात मुलं, 37 म्हणतात आणि लिहितात पण तसंच. मग ह्या लेखनातल्या चुका मी वारंवार त्यांच्या लगेच निदर्शनास आणून देऊन तोच शब्द, चुकलेला शब्द 10 वेळा 12 वेळा त्यांच्याकडनं लिहून सराव करून घ्यावा लागतो. आणि लेखनात बरीच मुलं नेहमी चुका करतात, त्याच्यामुळे हे लेखन जे आहे संख्यांचं ते वारंवार घ्यावंच लागतंय. करेक्ट करेक्ट आहे. कारण आपल्या या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमामध्ये किंवा अध्ययन निश्चितीमध्ये मुलांना लेखन येतंय का 1 ते 100 पर्यंत संख्येचं, ते त्याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे अचूक लेखन करता येण्यासाठी तुम्ही जे मेथड सर्व दाखवली, संख्या हं, ज्ञान हं, हं. होण्यासाठी आणि लेखनासाठी, दोन्हीसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे ते. त्यामुळे खूप छान तुम्ही तो उपक्रम दाखवलेला आहे. तशा आणि प्रकारे चार्ट शेवट करून सुद्धा तो चार्ट वर्गात लावता येईल शिक्षकांना सर्वांना आपल्या, तुम्ही जो चार्ट हो दिलेला हो आहे. हो आणि हो, आपलं हे येस युट्यूब येस लाईव्ह येस. आहे, त्यामुळे तो तुम्ही पॉज करून घ्या. तेवढा चार्ट तुम्ही एकतर डिजिटल बॅनर बनवा किंवा कार्डशीटवर बनवा आणि तुम्ही तो वर्गात लावा, जेणेकरून मुलं वारंवार बघून ते लक्षात ठेवतील. एकाच संख्येसाठी ती वेगवेगळी नावं किंवा अक्षर येतात सर, त्याच्यामुळे मुलं कन्फ्युज होतात नेमकं काय बाबा. आता त्रला बघा, त्र्या असं काही वेगवेगळं येतंय. मग हम्म. त्याच्यावरून ते मुलांना असं वारंवार सांगावं लागतं की मी काय करतो, लगेच डायरेक्टली त्या मुलाला लिही म्हणतच नाही. त्या मुलाला अगोदर तू ह्या एखादी संख्या सांगितली स्तोत्र लेखनासाठी, तर त्याला विचारतो तुला ह्यातनं काय, आता फळ्यात तुम्ही एक डेमो बघितला असेल, तुला ह्यातनं नेमकं काय समजलं, कुठले अंक असतील बरं. डायरेक्ट त्याला लिही म्हणायचं नाही, त्याला कितपत कळलंय त्या संख्येचा अर्थ ते अगोदर त्याला आपण काढून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं एक सांगायचं होतं सर भाषा विषयाबद्दल पण, आपण हम्म. सगळ्या शिक्षक बांधवांनी महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे, मला वाटतं 2022 मधला जी आर एक आहे आणि त्याच्या पूर्वीचा पण एक जी आर आहे, त्या जी आरचं थोडंसं वाचन केलं पाहिजे. जे आता उदाहरणार्थ शुद्ध हा शब्द लिहायचा आहे आपल्याला, तर शुद्ध शब्द लिहिताना बरेच जण काय करतो, आपण द चा पाय मोडतो आणि ध पुढे लिहितो. पण ऍक्च्युअली त्या जी आर मध्ये सांगितलंय की ध अर्ध काढून त्याला द जोडा. कारण द च्या पुढं म्हणजे द अर्ध असताना द च्या पुढं जर ध, घ, व हे जर अक्षर येत असतील तर ती द च्या पूर्वी लिहा, असं सरळ सरळ स्पष्ट जी आर मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मी काय मला म्हणायचं लक्षात आलं असेल सगळ्यांना की शुद्ध शब्द लिहिताना ध आपण अर्ध काढूनच द जोडलं तरी चालतं. सर जी आर तारीख, हॅलो, जी आर तारीख जी आर ची तारीख मी शेअर करेन सर, मी सगळ्यांना जी आर तो 5 मार्च माझ्याकडे दोन हजार आहे. पंचवीसचा शासन निर्णय परवाचा, 5 मार्च 2025. जुने मराठी शासन निर्णय लेखनामध्ये 27 ऑक्टोबर 2021 चा एक शासन निर्णय आहे. आणि 2022 असं म्हणले ते माता पालक गटाचे शासन निर्णय, असे 3 शासन निर्णय आहेत. नाही, ह्याच्याविषयीच एक स्पेशल शासन निर्णय होता सर, आपला कशाबद्दल? मराठी लेखन आणि अंक लेखन आणि हो हो, शुद्ध तो पण लेखनाच्या वेगळा आहे, बाबतीतला. बरोबर. ते शेअर करू, हो. आपण ग्रुपला शेअर करू. केंद्र हा, प्रमुखच्या ग्रुपला मी शेअर करतो, काळजी करू नका. मी पाठवेन सर, तुम्हाला काय अडचण नाही. येस येस. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बारकावे दिलेले आहेत. विद्या शब्द कसा लिहायचा, आशीर्वाद शब्द, बऱ्याच वेळा आशीर्वाद शब्दावरती माझा एक शॉर्ट व्हिडिओ मी तयार केला होता सर, त्याला कोट्यावधी व्ह्यूज आहेत त्याच्यावरती त्या व्हिडिओला. की बऱ्याच वेळा आपण आशीर्वाद शब्द लिहिताना श ला पहिलीच वेलांटी देतोय आणि रफार देताना नेमका कुठं देतोय काय देतोय बऱ्याच वेळा चुकतं. आणि आशीर्वाद हा शब्द बऱ्याच जणांच्या बंगल्यावरती, बऱ्याच जणांच्या गाडीवरती, कितीतरी ठिकाणी, लग्न पत्रिकांमध्ये बऱ्याच ठिकाणी तो वापरला जातो. परंतु नेमका हाच शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेला असतो. आता परवा आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, भीम शब्द सगळेजण सर्रास चुकीचा लिहितात, भला पहिली वेलांटी देतात. भला दुसरीच वेलांटी पाहिजे.
आणि पहिली वेलांटी दुसरी वेलांटी असं बोललं तरी मी लोक नावं ठेवतात की मुलांना ऱ्हस्व दीर्घ सांगा म्हणून. पण ऍक्च्युअली वाचन करताना मुलांना तसंच नाही ना जमत पहिलीच्या, की क ला ऱ्हस्व उकार कु असं नाही म्हणता येत ना त्यांना. पहिला उकार कु असंच त्यांच्याकडनं म्हणून घ्यावं लागतंय. बरोबर. अजून कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकताय त्या व्हिडिओच्या बाबतीत. ठीक आहे, व्हिडिओच्या बाबतीत काय का आणखीन नसेल आपण पुढे जाऊयात आता. आपण आता पुढे थोडस सेमी इंग्लिश देखील आपल्या शाळेमध्ये चालू आहे. आणि काय काय जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी आहे, दुसरीपासून सेमी इंग्रजी आपण दिसतंय. तर अशा गणित सेमी इंग्लिश मध्ये थोड्याशा ज्या सोप्या कन्सेप्ट आहेत, विशेष करून बेरीज वजाबाकी वगैरे अशा सोप्या सोप्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत. तर त्या सोप्या कन्सेप्ट स्वाती ढेपे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर. तर या मॅडमचं स्वतःचं एक युट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ काही अपलोड केलेले आहेत आणि इंग्लिश मधून त्यांनी ते संपूर्ण घेतलेलं आहे. तर ते काही आपण व्हिडिओ बघूयात आणि मग आपण पुढे जाऊया. त्यानंतर आपण मराठीचे काही व्हिडिओ बघूयात. How many students are here? How many students are here? How many students are here? Subtraction means Remove out. subtraction means Remove out. now Akansha take your place. Minus 1. How many remains? 7. How many remains? 7. Minus 2. How many remains? 6. How many remains? 6. Now 8 minus 3. How many remains? 5. How many remains? 5. Now 8 minus 4. How many remains? 4. Now 8 minus 5. 3. How many remains? 3. 8 minus 6. 2. How many remains? 2. 8 minus 7. How many remains? 1. 8 minus 8. 0. Nothing means 0. nothing means 0. nothing means 0. nothing means we are going to morning students. Hope you all are fine and doing study. You should do study. Today we are going to learn about let's reduce by subtraction. Okay, let's reduce by subtraction. Concept of subtractions. Here are how many cups? Yes, 5 cups. 5. How many cups? 5 cups. 1, 2, 3, 4 and 5. 5, and this is the sign of minus. Subtract. Okay, minus 5 minus 3. 5 minus 3. Then remove out 3 cups. 1, 2, 3. Okay, then is equal to, this is sign of is equal to, how many remains? Yes, 1, 2. Answer will be 2. 1, 2. Okay, now look at here. Count how many lemons are here. Okay, 1, 2, 3, 4, 5 and 6 lemons. Okay, 6 lemons. Now we have to subtract here from 6 lemons, 3 lemons removed out. Okay, 3 lemons removed out. Then how many remains? This is concept of subtraction. Okay, how many remains? Okay,
Now here is example 6 minus 3. Okay, 6 minus 3. Now minus 3 means we have to remove out 3 lemons. Okay, 3 lemons. Then remove out 3 lemons. 1, 2 and 3. Then how many remains here? How many remains here? Yes, 1, 2, 3. Okay, answer will be 3. 6 minus 3, answer is 3. Now look at here. How many lemons are here? Yes, 1, 2, 3, 4 and 5. Okay, and how many chilies are here? Yes, 1, 2, 3. Okay, then how many more lemons are here than chilies? How many more? Okay, how many more lemons are here than chilies? Then compare 1 lemon, 1 chili. 2 lemons, 2 chilies. 3 lemons, 3 chilies. Okay, now how many more? Yes, 1, 2. 2 more lemons are here. What is example? 5 lemons minus 3 chilies is equal to, answer will be, how many more lemons are here than chilies? Yes, 2. Now we will see more examples. Okay, 7 cars minus 4 dolls. Compare 1, 2, 3, 4. Yes, how many more are here? Yes, 1, 2, 3. Then is equal to, answer will be 3. Okay, 7 minus 4 is equal to 3. 6 bats minus 3 lemons, chocolates. Okay, compare 1, 2, 3. Then how many more? Yes, 1, 2, 3 is equal to, answer will be 3. 6 minus 3, 3 is equal to, yes, 9 minus 4. Compare 1, 2, 3, 4. How many remains? 1, 2, 3, 4, 5. Yes. 8 minus 6. 1, 2, 3, 4, 5, 6. How many remains? Yes, 2. Answer will be 2. You should solve more examples of subtraction like this. Okay? Subtraction, reduction. Tens and units. Concept of tens. Look at here. Here are 10 sticks. How many sticks? 10 sticks. 10 leaves. How many leaves? 10 leaves. Let us learn tens. 10 units. 10 units gathered together. This is a bunch of 10 sticks. When they were single, they were called, when they were single, they were called units. When they were single, they were called units. And now this is a bundle of tens. Bundle of 10 single tones together. And the house of 10 is on the left side. The house of 10 is on the left side. And see, now this is occupied. This is occupied. And here units is nothing. And this house was emptied. This house was emptied. Nothing means 0. Nothing means 0. Let's learn how become tens. Okay? Now count with me. Single units. 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9, and this last 9 plus 1 is added, then it becomes tens. Now these are singletons, then it is called units. What is this called? Units. When we make a bundle of these sticks, when we make a bundle of these 10 sticks, how many sticks? 10 sticks. It is, look at this. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and this last one is 10. Now this is a bundle of 10 sticks. How many sticks? 10 sticks. This is a bundle of 10 sticks. Now we bind them. We bind them together. Okay? When we make a bunch of these tens, then it becomes tens. Tens. Okay? And now here, how many sticks remains? Nothing. Very good. Nothing. And nothing means 0. Nothing means 0. Then this is a 0 units. This is a 0 units. One, and these singletons become a bundle of here, and here it becomes 1 10. What it becomes? 1 tens. 0 units. 1 tens, 0 units. One bundle on the left side is a 10. A 10 means a bundle of 10 units or singles. Okay, now we make a bundle of 10 units, 10 singles, then it becomes tens, and nothing is left in units house, so we write here 0 unit. What we write here? 0 unit. A 10 has 1 10 and 0 units. So this number is written as a 1 10 0 unit. 10. What is this? 10. Understood? Understood? Okay. Fun with addition. Okay, learn with fun. Yes, fun with addition. Okay, how many frogs are here? Yes, count and tell me. 1, 2, 3, 4, and 5. 5 frogs. 5 frogs. And this is sign of addition. Plus. 1, 2. Okay. Then add together. Addition means mix together. Okay. Then total how many becomes it? Yes,
7. Okay, 7. Let's count these lemons. What are these? Lemons. 1, 2, and 3. How many? 3. Don't laugh. Okay. Now look at this. What is this? Onion. What is this? Onion. 1, 2, 3, 4. Okay, addition means mix together. Okay, addition means mix together. Now we will count one by one. Okay, 1, 2, 3. 3 lemons. How many lemons? 3. 1, 2, 3, 4. 4 onions. How many onions? 4. Then add it. Means combine it. Okay, combine it and count together. Okay, then all together becomes, yes, 3 plus 4. It becomes, yes, 3, 4, 5, 6 and 7. Then what will be answer? Yes, 7. Now again look at here. What are these? Yes, chilies. Okay. Count how many chilies are here. 1, 2, 3, 4, 5. 5 chilies. And this is tamarind. Okay. You like it. Okay. Then how many count it? 1, 2, 3 and 4. Look at this. How many chilies are here? Yes, 5 chilies. And how many tamarind are here? Yes, 4. Okay. Now we will combine it together. We'll combine it together. Okay. This is addition. Okay. Add means combine together. Then 5 chilies plus 4 tamarinds is equal to then 5, 6, 7, 8, 9. What is the answer? Yes, 9. Very good. 5 plus 4 is equal to, yes, look at here. How many almonds are here? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Okay. And now how many cashews are here? Yes, cashew nut. 1, 2, 3, 4 and 5. Now we will mix it together. Okay. We will combine it together. Okay. Then how many it becomes? Almonds were how many? 8. Yes, count forward. Okay. 9, 10, 11, 12 and 13. And what is the answer? Yes, 13. Look at here. 8 plus 5 is equal to 13. Okay. We will see more examples. 1, 2, 3 plus 2 is equal to, yes, 5. 4 plus 5 is equal to, yes, 9. 7 plus 4 is equal to, yes, 11. Yes, how many fishes were here? 8 plus 3 is equal to, yes, 11. Now 9 plus 3 is equal to, yes, 12. 8 fishes plus
6 bats. Then how many? Yes, what will be answer? Yes, 110 14. This is fun with addition. Like these examples you will solve. Okay. आत्ताच आपल्या समोर स्वाती डेपे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर, यांनी सेमी इंग्रजी विद्यार्थ्यासाठी गणितातील काही संबोध आपल्या समोर स्पष्ट केलेले दिसून येते. तर याच्यामध्ये आपल्याला काही बोलायचं आपण बोलू शकताय, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि मॅडम स्वतः या ठिकाणी झूमला मीटिंगला आहेत. मॅडम आपल्याला काय बोलायचं असेल आपण बोलू शकता. गुड एफर्ट्स. ओके. हा मॅडम बोला, तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकताय. को होस्ट आहात तुम्ही. माईक तुमचं चालू करा आणि बोला. स्वाती डेपे मॅडम. हॅलो. हो बोला. येतोय आवाज सर? हो येतोय. ऍक्च्युली हे जे व्हिडिओज आहेत मी कोरोना पिरियड मध्ये केलेले आहेत. तर ज्यावेळी आपल्याला आपल्या शाळा बंद होत्या आणि त्यावेळी आपल्याला म्हणजे शाळेत जाता येत नव्हतं, त्यावेळेला मी हे व्हिडिओ. हॅलो. बोला. हो. हा, त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांसाठी मी ऑनलाईन मीटिंग घेत होते आणि ऑनलाईनवर सगळे जॉईन सगळ्याच विद्यार्थ्यांना एका वेळेला जॉईन होता येत नव्हतं. त्यामुळं मी माझ्याकडे सेकंड क्लास होतात, ते पूर्ण मॅथ्सचं सेकंड क्लासचं बुक मी अपलोड केलेलं आहे. अपलोड केलं होतं युट्यूब चॅनल काढून स्वतःचं, मॅथमॅटिक्स लर्निंग विथ फन या नावाने. आणि त्यानंतर निपुण महाराष्ट्रांतर्गत जे आपल्याला अध्ययन निष्पत्ती या हे जे आपल्या परवा जे अध्ययन निष्पत्तीचे जे आपल्या परीक्षा घेण्यात आल्या किंवा जे मुलांना कुठंपर्यंत अध्ययन निष्पत्ती हवे ते सांगण्यात आलं. मग त्यावेळी मला वाटलं की आता आपल्या ह्या व्हिडिओचा परत आणखीन आपण उपयोग करू शकतो, म्हणून मी आपल्याला हे व्हिडिओ टाकले. आणि याच पद्धतीनं वर्गामध्ये जर आपण इयत्ता पहिलीला आपण क्लासमध्ये डायरेक्ट या पद्धतीनं जर शिकवलं तर 100% मुलं अध्ययन निष्पत्तीमध्ये निपुण होण्यास फार मदत होते. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि सेमी जे जिल्हा परिषद बोरामणी शाळा या शाळेमध्ये मी सेमी 2015 पासून सुरू केलेली आहे सर. आणि सेमी जे आहे गणिताचे कन्सेप्ट आधीच अमूर्त असत आणि त्याला आपण मराठीतून दशक एकक शिकवून त्यानंतर आपण टेन्स युनिट कडे जर गेलं तर ते विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. म्हणून माझं असं म्हणणं की आपण डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिश कन्व्हर्सेशन करून, आज जरी ग्रामीण भागातील मुलं असले तरी आपण डायरेक्ट कन्सेप्ट या पद्धतीनं इंग्लिश टू इंग्लिश शिकवायला हवेत जर आपण सेमी घेतलं तर. म्हणजे सेमी इंग्लिश घेऊन ते आपण फक्त नंबर्स 1-2 न शिकवता कन्सेप्च्युअल सेमी घ्यायला हवं असं माझं वैयक्तिक मत आहे. तर म्हणजे मुलांना ते कन्सेप्ट समजण्यास मदत होते. आणि आणि हे जे 1 to 100 डायरेक्ट न शिकवता आपण चित्ररूपामध्ये किंवा वस्तुरूपामध्ये 1 to 10 जे नंबर आहेत तर त्याचे पण माझे वेगळे व्हिडिओज आहेत. फक्त आपण 1 to 1 आणि त्याच्यानंतर टेन्स डायरेक्ट न शिकवता बंडल्स करून, वस्तूंच्या बंडल करून विद्यार्थ्यांना मध्ये घेऊन आपण त्यांच्याकडून माझ्या वर्गामध्ये प्रत्येक मुलाचे टेन्सचे कन्सेप्ट वेगळे आहेत. म्हणजे 10 to 20 त्याच्यात 10 युनिट्स आणि टेन्स आणि युनिट्स, दशक आणि एकक असं डायरेक्ट
त्यांना 11, 12, 13, 14 असं न शिकवता दशक एककाने जर तुम्ही कन्सेप्च्युअल जर गेलं तर त्या विद्यार्थ्यांना कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि पुढं पुढं चालून जे वजाबाकी बेरीज ह्याच्यामध्ये त्यांना हाच्याचे बेरीज उसण्याची वजाबाकी हे जे कन्सेप्ट आहेत ते सुरुवातीला नंबर्स त्यांचे क्लिअर असेल तर तिथं त्यांना अडचण येत नाही किंवा त्यांना ते अवघड जात नाही. त्याने आणि पूर्ण 100% मुलं आपल्याला प्रगत होण्यामध्ये मदत होते. आणि आपण पूर्ण गणित जे आहे ते ग्राउंडवर विद्यार्थ्यांना घेऊ शकतो. ते सगळेच कन्सेप्ट असेंडिंग ऑर्डर असेल, डिसेंडिंग ऑर्डर असेल, त्याच्यानंतर टेन्स टेन्स युनिट असेल, स्मॉलर बिगर हे जे सगळे कन्सेप्ट आहेत सगळेच्या सगळे कन्सेप्ट आपण मुलांना खेळातून शिकवू शकतो. ते खेळाचे पण व्हिडिओ म्हणजे त्याच पद्धतीने मी शिकवते. त्याचे व्हिडिओ आहेत उपलब्ध ते पण माझ्या मॅथमॅटिक्स लर्न विथ फन या युट्यूब चॅनेलवर. ओके, निश्चितच आपण पुढील त्या सेशनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूयात. तर थँक्यू, आपण इतकं सुंदर गायडन्स केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढे आपण आता मराठी विषयाकडे जाऊयात आणि मराठी थँक्यू.